कुठल्याही अतिक्रमणाला जात धर्म नसतो आणि दुसरं श्रीमंत आणि गरीब हाही विषय नसतो. अतिक्रमण हे अतिक्रमण. महानगरपालिकेला त्या गोष्टी धारेवर सोडून तुम्ही गोरगरिबाच्या मागे लागले? नाही, गोरगरिबाच्या मागे लागलोच नाही. तरुणाई ज्यामुळे वाया जाईल, दारू झाले, व्यसन झाले, या गोष्टीवर तुम्ही लक्ष द्यायला तयार नाही. तुम्ही फक्त तुमचं तेच चालू आहे, गाडेवाले फेरीवाले, गाडेवाले फेरीवाले. सगळे नगरसेवक म्हणा, तुमचे आमदार म्हणा, खासदार म्हणा, सगळे म्हणा, ह्यांना प्रश्नच विचारत नाही ना. आणि ह्यांनी सगळ्यांनी गृहीत धरलेले जनतेला की जातील कुठं काहीतरी भावनिक विषय करायचा आणि त्याच्यावर निवडणूक लढवायची, निवडून यायचं. जलजीवन मिशन ह्या संदर्भात माझ्याकडे काही पुरावे सुद्धा आलेले आहेत आणि लवकर ते मी उघडकीस पण आणणार आहे. मरेपर्यंत जर माणसाला 1 कोटी रुपये लागत असेल तर माझ्याकडे 2 कोटी आहेत आणि त्या 2 कोटीचे मला 20 कोटी करण्यात काही इंटरेस्ट नाही. गोरगरीब लोकांना ज्या एक नियोजित जागा द्याव्या मनपाने, सांगा तुम्हाला तिथं नेऊन सगळे बसवावे ना. माझं काय घ्यायला मी पण, माझं घर लोकमान्य नगरला आहे, पण माझ्या घरचे माझे आई वडील भाजी घ्यायला काळे कमानी जवळ येतात. जय महाराष्ट्र मंडळी. परभणी जिल्ह्यात आणि प्रामुख्याने परभणी शहरात मनपाचा बुलडोजर येतोय असे तुम्ही प्रसारमाध्यमामध्ये पाहिलं असन. काही जणांचं स्टेटसही मी पाहिलेलं आहे. तर परभणीमध्ये जे हातगाडे वगैरे जे लोक रस्त्याच्या बाजूला जे व्यवसाय करतात त्याच्यामुळे नागरिकांना त्रास होते, म्हणून मनसेनं एक आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे की जर ते अतिक्रमण मनपानं हटवलं नाही तर ते आंदोलन करणार आहेत. तर या सर्व गोष्टीविषयी आपण चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मनसे नेते सोनू लाहोटी आहेत. तर सोनू भैया, मनपाचा बुलडोजर येतोय असं मी प्रसारमाध्यमांनी बघितले. कशासाठी? म्हणजे गोरगरीब लोक जे व्यवसाय करायले, जे आपलं कामधंदा करायला, त्याच्यामुळे कोणाला त्रास व्हायला का? विषय कोणाला त्रास व्हायला आहे किंवा त्या गोरगरीब लोकांवर आम्ही काहीतरी बुलडोजर चालवतोय असं जो काही तुम्हाला गैरसमज आहे, विषय तसा अजिबात नाहीये. माझं म्हणणं असं आहे की मनपाने एरिया वाईज अशा काही जागा नियोजित कराव्यात आणि हे सगळे जे भाजीवाले वगैरे आहे हे सगळे तिथं बसवायचे, ज्याचा की सामान्य लोकांना किंवा रहदारीला कुठलाही त्रास होणार नाही. एक उदाहरण म्हणून घेऊ आपण. 2 गोष्टी आहेत. एक, इथं काळ्या कमानीजवळ सगळे भाजीवाले बसतात. असं समजा की एखादा ट्रक आला आणि तो काही त्याचा ब्रेक फेल झाला किंवा काही झालं आणि तो त्या रस्त्याच्या त्या भाजीवाल्याच्या तिकडे घुसला तर काय होऊ शकतं हे तर फक्त आपण कल्पना करा. दुसरा विषय असा आहे की सुपर मार्केट सारखी एक बिल्डिंग आहे, ती बिल्डिंग आपण कोणत्याच गोष्टीसाठी वापरत नाहीत. तिथं भाजी मार्केटची अरेंजमेंट आहे, तिथं सगळं आहे आणि तिथं त्या आजूबाजूच्या रस्त्यांना जास्त रहदारी नाही. सकाळच्या वेळेला जर कोणी रस्त्यावर जरी बसलं रस्त्याच्या लगत तर रहदारीला कुठला त्रास वगैरे होणार नाही. असं माझं स्पष्ट म्हणणं आहे की जे आहे जागा ती आपण वापरत नाहीत आणि आपण रस्त्यावर येऊन बसतो. किती चुकीचं आहे हे. रस्त्यावर येऊन बसतो म्हणजे असं कुठं पर्टिक्युलर तुम्हाला असं वाटतं का हे एरिया, ही जागा आहे, तर असं कोणतं तुम्हाला वाटायची आहे ना? मनपाचे जुनेच मार्केट आहेत. जर आपण सुपर मार्केटची बिल्डिंग बघितली, परत जुना मोंडा बघा, तिथं सुद्धा बऱ्याच मार्केट चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं, डेव्हलप होऊ शकतं. तिथं म्हणजे नॉनव्हेज, मच्छी मार्केट वगैरे वगैरे असं सगळे प्रकार आहेत. दूरदृष्टीनं ते तयार केलेले आहेत. तिसरं, त्या पेडगाव जाऊन बघितलं का ते जे तुम्ही मच्छी मार्केट आहे ना, घाण किती बघितली? हो, तर ते स्वच्छ करावं लागेल ना. कोण करणार? महानगरपालिका. तिथं लोकांना जावंसं वाटणार असं वातावरण तयार करावं लागेल ना. कोण करायचं ते? महानगरपालिकेने. मग तुम्ही महानगरपालिकेला त्या गोष्टी धारेवर सोडून तुम्ही गोरगरिबाच्या मागे लागले? नाही, गोरगरिबाच्या मागे लागलोच नाही. शहर स्वच्छ आणि असा कुठलाही नियम नाहीये की स्वतःचं पोट पाणी भरण्यासाठी रस्त्यावर येऊन बसा. माझा पक्ष छोटा आहे, माझं संख्याबळ कमी आहे, म्हणून मला एकदम या सगळ्या गोष्टी व्यापक स्वरूपात नाही करतायत. आणि हे प्रश्न तुम्ही स्थानिक जे काही आहेत लोकप्रतिनिधी, जे गेल्या 20-25 वर्षापासून या सगळ्या इथं निवडून येतात, सगळ्या गोष्टी होतात, भावनिक मुद्द्यावर निवडून येतात, हिंदू मुस्लिम करून निवडून येतात, तर त्यांनाही विचारा ना तुम्ही की ते त्यांच्याकडे काय विजन आहे किंवा त्यांनी ह्या बाबत काय केलेलं आहे. माझी तर प्रामाणिक भूमिका आहे ना की शहर स्वच्छ झालं पाहिजे, शहराचं विद्रुपीकरण थांबलं पाहिजे. त्यांच्याकडे काही प्लॅन नसेल म्हणून ते बोलत आहे त्याच्यावर. त्यांना माझ्याकडे मी बोलतोय. माझा अधिकार आहे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेला मला अधिकार आहे. गेल्या निवडणुका झाल्याच नाहीयेत मनपाच्या अजून. ज्यावेळेस होतील त्यावेळेस सगळ्या आपण ह्या गोष्टी क्लिअर करू. म्हणजे हे परभणी लोकांपर्यंत जाईल ना. आणि त्याच्यामुळे मी काय करू शकतो हे त्या लोकांना कळेल, म्हणून मी ह्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी करतोय. त्याच्यात तुमचा स्वच्छतेचा विषय, पुढचा विषय माझा तो राहणार आहे. आता सध्या अतिक्रमणाचा आहे. आणि अतिक्रमण म्हणजे मला सांगा ना की
डायरेक्ट तुम्ही कुठल्याही कसल्याही प्रशासनाची भीती नसताना काही नसताना तुम्ही डायरेक्ट दुकानं लावता म्हणजे काय? ही गोष्ट खूप कुठेतरी चुकीची वाटली आणि सगळेच मुख गिळून गपचप शांत बसलेलेच लोकप्रतिनिधी म्हणा, सगळ्या पक्षाचे नेते म्हणा. काय देवाला माहिती, त्यांच्या वोट बँकेचा विषय असेल तिथं, किंवा अतिक्रमण काढा म्हणल्यावर पर्टिक्युलर समाज पर्टिक्युलर धर्म हा नाराज होईल ह्याची त्यांना कुठेतरी भीती आहे. अतिक्रमणाला कुठला जात आणि धर्म नसतेच. मी जात धर्माचा उल्लेख केला नाही. काय सांगतोय, कुठल्याही अतिक्रमणाला जात धर्म नसतो. आणि दुसरं, श्रीमंत आणि गरीब हाही विषय नसतो. अतिक्रमण हे अतिक्रमण आहे, मग ते गरीबाचा असो का श्रीमंताचा असो, सगळंच काढायला पाहिजे. ओके, म्हणजे बेरोजगारी हा विषय तेवढा इम्पॉर्टंट नाही, सध्या अतिक्रमण हा विषय खूप जास्त बेरोजगारी पण विषय आहेच ना. इथं MIDC आपली किती टक्के चालू आहे? तुम्ही कधी MIDC जाऊन आले का? नाही. बकास वाटते MIDC, कारण की इथल्या निवडून आलेल्या काय म्हणते लोकप्रतिनिधींना असं वातावरण तयार करावं लागतं की जेणेकरून एखाद्या कंपन्या इथं आल्या पाहिजे आणि मग आपल्या मुलांना, आपल्या इथल्या लोकांना रोजगार मिळेल ना. तसे कुठलं ह्यांच्याकडे प्लॅनच नाहीये ना. आज अतिक्रमण निघाला, उद्या परत बसते ते, मग काय झालं? अतिक्रमण निघाल्यानंतर आमची त्याच्यावर करडी नजर असणार. संदर्भित जो एरिया आहे त्याचा SI आणि तिथले सहाय्यक आयुक्त हे त्या गोष्टीला परत जिम्मेदार असतील. ओके, परभणीकर म्हणून तुम्ही सांगायले, मी असं ऐकायलो काही दिवसापासून परभणीमध्ये जे लोक मोलमजुरी करून खायले त्याच्यामुळं अतिक्रमण व्हायले, लोकांना त्रास व्हायला. पण परभणी जिल्ह्यात सर्रासपणे मटक्याचे अड्डे चालू आहेत, अजून दुसरं म्हणजे पत्त्याचे टेबल चालू आहेत म्हणे, अजून दुसरं म्हणजे रेतीचे टिप्पर चालू आहेत रात्री हप्ते देऊन. मी तर असं ऐकले, काही जण चर्चा आहे की पोलीसवाले स्वतःच पार्टनरशिप मध्ये टिप्पर रेतीचे चालवलेत म्हणे. हे दिसत ना तुम्हाला? असेल कदाचित, मला या संदर्भात माहिती नाही. लवकरच माहिती घेऊन मी या संदर्भात. तुमचं नेटवर्क इतकं कमी आहे का तुम्हाला या संदर्भात माहिती नाही की बाबा परभणी तुम्हाला मटका चालू आहे? असं तर मी ऐकले, काही सर्रासपणे ढाब्यावर दारू विक्री चालू आहे म्हणे. हे परमिशन आहे का? याच्यावर तुम्ही बोला ना. मी काय सांगितलं की माझं संख्याबळ कमी आहे. मी एकटा सगळे विषय ऍट अ टाइम एका दिवसात घेऊ शकत नाही. बरोबर आहे. जे मला महत्वाचे वाटते माझ्या हिशोबानं, कारण की मी करायला ना, तर मी ठरविल की मला कोणता विषय अगोदर घ्यायचा आणि कोणता नाही ते, आणि त्या हिशोबाने मी करील. म्हणजे जे मोठे मोठे लोकांचे धंदे आहेत त्याला डावलून जे गोरगरीब लोक जे त्यांना तुम्हाला टार्गेट करायचं का? नाही ना, गोरगरीब लोकांना ज्या एक नियोजित जागा द्याव्या मनपाने, माझं सांगा तुम्हाला, तिथं नेऊन सगळे बसवावे ना. माझं काय घ्यायला मी पण, माझं घर लोकमान्य नगरला आहे, पण माझ्या घरचे माझे आई वडील भाजी घ्यायला काळे कमानी जवळ येतात. मग हे मला लांब होत नाही का? किंवा निजामाच्या काळापासून काही तिथं काळ्या कमानी जवळ भाजीपाल्याचे मार्केट बसत नव्हतं, ते आता अशा 10-15 वर्षात झालेले. बाबा त्या दारूमुळं, त्या गांजामुळं अथवा त्या 2 नंबरच्या धंद्यांमुळं तरुणाई वाया जायली. मागं तुम्ही बघितलं परभणीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला, नशा करायला लोक. हे इतके ज्वलंत मुद्दे असताना तुम्ही तसल्या मुद्द्यात हात घातला. आहे ना, सगळ्याच मुद्द्यावर लक्ष घालायचंय. पण मी तुम्हाला परत एकदा सांगतो की माझं संख्याबळ कमी आहे. सगळे मुद्दे मी ऍट अ टाइम उचलू शकत नाही, तेवढी माझी कॅपॅसिटी नाही. म्हणजे मी तुम्हाला एक साध्या भाषेत सांगतो, ज्याला छत्रपती शिवाजी महाराजाचा गनिमी कावा आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान समजलं ना, त्याचं त्या हिशोबातून, त्या संकल्पनेतून ह्या सगळ्या गोष्टी होतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं संख्याबळ खूप कमी होतं, तर ती गनिमी कावे करायचे. त्या पद्धतीनं मी करतोय. म्हणजे मी तर अजून कोणत्या लोकप्रतिनिधी नाही किंवा कुठला अजून एखादा मोठा नेता सुद्धा नाही, तरी ह्या सगळ्या अपेक्षा तुम्ही माझ्याकडून ठेवता. आणि जे निवडून आलेले त्यांना तुम्ही हे प्रश्न नाही विचारणार. त्यांच्याकडे उत्तरच नाही द्यायला म्हणून ते बोलत नसते. तुम्हाला बोलायचंय, तुम्हाला ज्या जिल्ह्याच्या समस्या त्या मांडायच्या म्हणून तुम्ही बोलायले, त्यांना गरज नसते. तर नसेल ना, पण कसं आहे, गरज नाही. आम्ही तुम्हाला विचारलो का तुम्ही हे आंदोलन छेडले म्हणून आम्ही तुम्हाला विचारलो. एक मिनिट, तसा विषय नाहीये. माझं म्हणणं असं आहे की एखाद्यानं तुम्ही मतदान केलं आणि एखादा आमदार झाले किंवा खासदार झाले किंवा नगरसेवक झाले, तर त्यांची ड्युटी ही की लोकांचे प्रश्न त्यांनी सोडवले पाहिजे. ते त्यांची ड्युटीच पूर्ण करत नाही आणि आपली जनता त्यांना प्रश्न विचारत नाही. कोणाला? लोकप्रतिनिधीला. कोणत्या लोकप्रतिनिधी? सगळे. म्हणजे आता तर इलेक्शन झाले नाही, सगळे नगरसेवक म्हणा, तुमचे आमदार म्हणा, खासदार म्हणा, सगळे म्हणा, ह्यांना प्रश्नच विचारत नाही ना. आणि ह्यांनी सगळ्यांनी गृहीत धरलेले जनतेला की जातील कुठं, काहीतरी भावनिक विषय करायचा आणि त्याच्यावर निवडणूक लढवायची, निवडून यायचं. परभणीकर म्हणून मला जे मुद्दे दिसले की बाबा तरुणाई ज्यामुळे वाया जायली, दारू झाले, व्यसन झाले, या गोष्टीवर तुम्ही लक्ष द्यायला तयार नाही. तुम्ही फक्त तुमचं तेच चालू आहे, गाडेवाले फेरीवाले, गाडेवाले फेरीवाले. ही गोष्ट कधी बंद होईल? तरुणाई नशेच्या आहारी का जाते? त्यांच्या हाताला काम नाही ना साहेब, करतील काय?
आता काम करायलेत की जे जोडधंदा करायले व्यवसाय करायला छोटा मोठा व्यवसाय आहे किती आता लघु उद्योग आहे की नशा करायलेत, आताच तुम्ही म्हणाल की काम जे जे नाही करायला ते करायलेत ना व्यवसाय आता करायलेत ना. तर माझं असं म्हणणं आहे की एवढी मोठी सुंदर MIDC आपल्याकडे, पाण्याचा कुठला त्रास नाहीये. जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत सगळ्या जिल्ह्याचे मिळून त्यांनी एकत्र यावं आणि इथं अजून काहीतरी असं प्रॉडक्टिव्ह गोष्टीवर एकत्र येऊन एखादी इंडस्ट्री परभणीत कशी येईल ह्या पद्धतीनं त्यांनी नियोजन करावं. आणि इंडस्ट्री आल्यामुळे सगळ्यांच्या हाताला काम मिळेल. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यावर धाड टाकली की जे सर्रासपणे लाच स्वीकारू लागले. परभणी जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधी वचक राहिला नाही का? अजिबात नाही, अजिबात नाही. प्रशासनाला धारेवर कसं पकडायचं आणि प्रशासनाकडून काम कसं करून घ्यायचं ह्याबाबत जो अभ्यास लागतो ना तो आपल्या लोकप्रतिनिधीचा नाहीच आहे. 18 तारखेला त्या मॅडमची क्लिप व्हायरल झाली पैसे मागताना आणि ते आणि परत त्यांनी आता लाच स्वीकारताना ACB त्यांना रंगे हात पकडलं. म्हणजे एवढे डेअरिंग. हो, डेअरिंग आहेच ना. मी सांगितलं ना की लोक जागृत नाहीत ना, लोक प्रश्न विचारत नाही आणि लोक प्रश्न न विचारल्यामुळं हे जे लोकप्रतिनिधी आहेत सगळे आपापल्या मस्तीत आहेत. मी तर असा चर्चा ऐकली त्या मनपामध्ये काही अधिकारी काही कर्मचारी स्वतः पार्टनरशिप मध्ये भावाच्या नावावर गुत्ते घ्यायले टेंडर घ्यायले स्वतःच काम करायला. एक ऑफिस एक मनपा काय पूर्ण परभणीच्या कार्यालयात तशीच परिस्थिती आहे. कशी? आलेले टेंडर जे आहेत हे लोकांना समजत नाहीत बाहेर किंवा हे उघड करत नाहीत आणि हे ह्यांनाच माहीत असतात. म्हणून मग तिथल्याच कर्मचारी एखादा त्याच्या भावाच्या वगैरे जे काही तुम्ही म्हणले आता किंवा मित्राच्या नावानं वगैरे ते टेंडर भरतं आणि ते टेंडर करून ते म्हणजे ते पगारही खातोय आणि तिथे गुत्तेदारी करतोय. हा एकाच फक्त मनपा कार्यालयाचा विषय नाही. तुम्ही जिल्हा परिषद जलसंधारण घ्या, पाणी पुरवठा घ्या, शिक्षण विभाग घ्या. अक्षर तुम्ही एकदा मी तुम्हाला सगळ्यात पहिले तुमची माझी भेट झाली. तुम्ही सुशिक्षित इंजिनियरच्या आंदोलनासाठी आलते काय त्यांनी सुब्याचं काही काम होतं. चर्चा ऐकली की परभणी जिल्हा ग्रामीण पाणी विभागामध्ये काही कंत्राटी अभियंते आहेत ते स्वतःच नावावर भावाच्या मित्राच्या नावावर टेंडर घ्यायलेत, स्वतःच बिलं लिहायलेत, स्वतःच MBA लिहायलेत, स्वतःच पैसे कमवायलेत. हे किती म्हणजे काही तुम्हाला कळलं का किती घवाड व्हायला किती पैसा कमवायलेत? ते काही प्रशासनाला धाक राहिले का नाही? नाही, अजिबात नाही. ना प्रशासनाचा आहे ना लोकप्रतिनिधीचा आहे. म्हणजे स्वतःच MBA लिहायलेत. कदाचित मागच्याच व्हिडिओत मी तुम्हाला एक डायलॉग दिला होता, तो डायलॉग मी परत देतो. आओ चोरो बांधो भारा, आधा तुम्हारा आधा हमारा. हे अशा पद्धतीनं सगळ्या सरकारी कार्यालयात हा प्रकार सर्रासपणे चालू आहे. जलजीवन मिशन ह्या संदर्भात माझ्याकडे काही पुरावे सुद्धा आलेले आहेत आणि लवकर ते मी उघडकीस पण आणणार आहे. जलजीवन मिशन मध्ये तर असं ऐकलेलं मी गावात पाणी नाही, आता इतकं उन्हाळा चालू आहे, कोट्यावधीचा सरकार खर्च करायला आणि एवढा खर्च करून निष्कृष्टतेचं काम चालू आहे म्हणे. पाईपलाईन मध्ये काय 3 इंची पाईपलाईन 2 इंची पाईपलाईन खणली म्हणे. काही काही जागेवर काम इतकं निष्कृष्ट चालू आहे. कोण बघायलाच नाही तयार, अधिकारी त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. नाही ना साहेब, तिथल्या लोकांनी जागृत होणं गरजेचं आहे जिथं हे काही काम चालू आहे आणि त्यांनी ते इस्टिमेटची कॉपी मागून ते सगळ्या समोर ती वाचून त्या पद्धतीनं काम करून घ्यायला पाहिजे. कोणीतरी आवाज उठवतो, त्याला काहीतरी पैसे देतात आणि तो मॅनेज होतो. मग ह्यांची भीती राहिली नाही ना, म्हणून हे असे प्रकार चालतात. लोकांनी पण जागृत होणं गरजेचं आहे, प्रश्न विचारणं गरजेचं आहे. लोकप्रतिनिधी असो किंवा सरकारी कार्यालयातील कर्मचारी असो किंवा अधिकारी असो. कसं जे मुलं शिक्षण घेऊन येतात, इंजिनिअरिंग करतात, स्पर्धा परीक्षा तयारी करतात, त्यांच्या एक आशा असते भाऊ आम्हाला जॉब भेटेल. हे आज कंत्राटदार लागायलेत, उद्या परमनंटचे लेटर घेऊन यायलेत, असं विद्यार्थ्याचं म्हणणं आहे. समजा हे लोकप्रतिनिधी ऐकत नसतील तर त्यांच्या समोर हा एक पर्याय आहे, सन्माननीय राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक श्रीनिवास लाहोटी. जर कुठं काय असेल ना, या सर्व मुलांनी माझ्याकडे यावं. मी जाऊन समजा तुमच्यात जरी हिंमत नसली ना प्रश्न विचारायचं तर माझ्यात आहे, चला माझ्यासोबत. असा काही विषय असेल तर एक ग्रामीण पाणीपुरवठा बघत तुम्ही यायला तयार आहे म्हणा. 100% जलजीवनच्या काम. हो, सगळ्या कामाविषयी यायला तयार आहे. भीती आहे काय कोणाची आपल्याला? तुम्ही उद्या मॅनेज होता, तुम्ही मॅनेज होता, तुम्ही म्हणाल लोक मॅनेज होतात. आजमावं तर लागेल ना, कुठेतरी सुरुवात तर करावं लागेल. नाही तर उद्या चालून तुम्ही मॅनेज झाल्यावर लोक तर झाले, लोक आम्ही कोणाकडे जातो काही ना काही घेऊन मॅनेज होऊन जाते. नाही ना, मॅनेज कशामुळे होणार? मी काही गरज असली किंवा मी गुत्तेदार आहे किंवा काही आहे, माझ्या सगळ्या मूलभूत गरजा संपलेल्या आहेत. आणि मरेपर्यंत जर माणसाला 1 कोटी रुपये लागत असेल तर माझ्याकडे 2 कोटी आहेत आणि त्या 2 कोटीचे मला 20 कोटी करण्यात काही इंटरेस्ट नाही. पण जी परिस्थिती आहे ती सरळ झाली पाहिजे, शहर स्वच्छ झालं पाहिजे आणि ह्या प्रशासनावर कुठेतरी माझी धाक राहिली पाहिजे एक चांगल्या कामाची. म्हणून त्या पद्धतीने मी हे काम करतो. मग येणाऱ्या पालिकेमध्ये आपल्याला मनसेकडून उमेदवार दिसतील म्हणा.
हो 100% मनसे पूर्ण प्रभागात जिथं जिथं आम्हाला उमेदवार मिळतील. सध्या तर आमच्याकडे अशी कुठल्याही उमेदवाराची नाही, पण भविष्यात असंच काम राहिलं अजून 1 वर्षभर जर चालत राहिलं तर निश्चित आम्हाला प्रत्येक वार्डातून उमेदवार मिळतील आणि आम्ही उभे करू. उभे करणं निवडून याच्यात खूप फरक आहे. निवडून येण्यासाठी उभं तर टाकावं लागेल ना, तो प्रयत्न करतोय आम्ही. निवडून येईल नाही येईल तो पुढचा भाग राहिला. मग निवडून येणारच नाही म्हणून काय लढायचं नाही काय? नाही परभणीमध्ये धारणा झाली लोकांनी, हे माझा एरिया, हे माझा एरिया, हे माझा, हे मी, आणि असं असं यांनी म्हणजे बाप जागीर टाईप बांधून ठेवले ते सगळ्यांनी. आहे ना तसं. काय करणार त्याला? आता समजा मी जर म्हणलं पूर्ण परभणी माझी तर तू त्याला कोणी काय म्हणू शकते का? पण तसं काही नसतं, ते टेम्पररी असतं. पर्याय चांगला जर त्याच्यासमोर आला तर जनता नक्कीच त्या पर्यायाला निवडेल. 1 तारखेला ईद आहे, म्हणजे ईदच्या 1 दिवसाआधीच तुम्ही म्हणजे सगळा खेळ करणार आहेत. गोष्ट क्रमांक 1 की 31 तारीख ही मी नाही दिली, मनपा कार्यालयाने दिलेली आहे. त्याच्यानंतर आणि 1 तारखेला ईद असेल तर सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या मी आता शुभेच्छा देतो. आणि पुढची जी काही कारवाई आहे ती मनपा करणार आहे. 5 तारखेला मी त्यांना निवेदन दिलं होतं आणि त्याच्यानंतर दुसरं एक सिटी बसची मी मागणी केली होती आणि त्या अनुषंगानं मी 15 तारखेपासून मला एक पत्र तुम्ही द्या लेखी स्वरूपाचं आश्वासन, असं मी त्यांना तगादा लावला होता. त्या पत्र देण्यासाठी त्यांनी मला जवळपास 10-1 दिवस मनपा ऑफिसमध्ये काम होतात का? पत्र द्यायलाच त्यांनी 10 दिवस लावलेत आणि आंदोलन न करण्याची एक विनंती त्यांनी केलेली आहे. हे ते पत्र आहे मनपाकडून आलेलं. हे लवकरच मी सोशल मीडियात जाहीर करणारच आहे. आणि जर म्हणजे 1 तारखेला ईद आहे, मला वाटतं 5 का 6 तारखेला प्रभू श्री रामचंद्रची रामनवमी आहे आणि त्याच्यानंतर 14 तारखेला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. तर मग सणासुदीच्या काळामध्ये तुम्ही जिल्ह्याचं वातावरण खराब असं वाटत नाही तुम्हाला? नाही ना, त्याच्यामुळं जरी मनपाने समजा 14-15 तारखेनंतर जर आपली सुरुवात केली तरी माझी काही अडचण नाहीये, असं माझं मी एक तसं पत्रही देणार आहे त्यांना. असं आहे. आणि जर समजा मनपानं कुठेही अतिक्रमणाबाबत जर कारवाई करण्यास टाळाटाळ केली किंवा अशी त्यांच्याकडून पाहिजे तशी कारवाई जर नाही झाली तर माझे हातगाडे तयार आहेत. काय करणार तुम्ही हातगाड्या? जिथं आयुक्त साहेबांची गाडी लागते ना पार्किंग मध्ये, ती जागा मला अतिक्रमण करण्यासाठी खूप आवडणार आहे. म्हणजे तुम्ही बी तुमचा व्यवसाय करणार म्हणा? 100%. आणि वेलकम पिक्चर सारखं नाना पाटेकरचा जो डायलॉग आहे, आलू लेलो कांदे लेलो, त्या पद्धतीने मी स्वतः माझा गाडा तिथं लावणार आहे. तर हे होते मनसे नेते सोनू लाहोटी. त्यांनी अतिक्रमणाविषयी बोललेच, त्या व्यतिरिक्त त्यांनी जिल्ह्याच्या बाकीच्या काही समस्या आहेत त्याच्याविषयी आपण त्याची चर्चा केली, त्यांच्याशी काही आर्ग्युमेंट केले, वादविवाद केला. बट शेवटी आपलं काम आहे प्रश्न विचारणं. त्यांनी त्यांच्या पद्धतीने उत्तरं दिली. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा चौथा स्तंभ.